तर भाजपाच्या गेल्या वर्षीच्या उत्पन्नात 54% वाढ झाल्याचं समोर आलंय। 2023 साली भाजपाला 1300 कोटींचा निधी मिळालाय। काँग्रेसला गेल्या वर्षी मिळालेल्या निधीच्या तुलनेमध्ये 8 पट अधिक आहे। निवडणूक आयोगाला दिलेल्या ऑडिट रिपोर्टमध्ये ही बाब आता समोर आलेली आहे। या वाढत्या निधीवरून विरोधकांनी भाजपाला लक्ष केलंय। पाहूया हा सविस्तर रिपोर्ट। लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर केंद्रातील सत्ताधारी भाजपाचं उत्पन्न समोर आलंय। 2021-22 या आर्थिक वर्षापेक्षा 2022-23 या वर्षात भाजपाच्या उत्पन्नात 54% वाढ झाली। राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसला मिळालेल्या निधीपेक्षा हा निधी 8 पट अधिक आहे। आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून कोणाला किती निधी मिळाला बघूया। भाजपाला 1300 कोटी तर काँग्रेसला 171 कोटी। निवडणूक आयोगाला दिलेल्या ऑडिट रिपोर्टमध्ये भाजपाचा जमा खर्चही मांडण्यात आलाय। भाजपाची जमा 2022-23 आर्थिक वर्षात भाजपाला एकूण 2120 कोटी रुपयांची देणगी मिळाली। यातील सर्वाधिक म्हणजे 61% हिस्सा हा निवडणूक रोख्यांद्वारे करण्यात आलाय। निवडणूक रोख्यांमधून भाजपाला गेल्या वर्षी 1300 कोटींचा निधी मिळाला। 2021-22 या आर्थिक वर्षात भाजपाला एकूण 1775 कोटी रुपयांचा निधी मिळाला। 2022-23 मध्ये भाजपाचे एकूण उत्पन्न 2360.8 कोटी रुपये आहे। 2021-22 वर्षातील 1917 कोटी रुपयांपेक्षा उत्पन्नात मोठी वाढ झाली आहे। आता भाजपाचा खर्च बघूया। प्रचारात विमानाच्या वापरावर भाजपाकडून 2022-23 मध्ये 78.2 कोटी रुपये खर्च झालाय। 2021-22 मध्ये विमान वापरासाठी 117.4 कोटींचा खर्च झालाय। 2022-23 मध्ये उमेदवारांना 76.5 कोटी रुपयांचा अर्थसहाय्य करण्यात आले। तर 2021 आणि 22 आर्थिक वर्षात उमेदवारांसाठी 146.4 कोटी रुपये खर्च झालाय। जाहिरातीसाठी भाजपाकडून 432 कोटी खर्च करण्यात आलाय। तरी ते भाजपाच्या तुलनेत काँग्रेसचं उत्पन्न चांगलंच घटल्याचं दिसतंय। काँग्रेसचा जमा खर्च बघूया। काँग्रेसच्या उत्पन्नात कमालीची घट झाल्याची नोंद आहे। 2022-23 मध्ये काँग्रेसला निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून 171 कोटी रुपयांचा निधी मिळालाय। 2021-22 आर्थिक वर्षात हा आकडा 236 कोटी रुपये आहे। भाजपाच्या या उत्पन्नावरती विरोधकांनी टीकास्त्र सोडलंय। 1 रुपया जेव्हा महाराष्ट्र राज्य केंद्राला देतं तेव्हा त्या रुपयातले फक्त 7 पैसे 60 नाही 7 पैसे हे महाराष्ट्राला मिळतात। मग बाकीचे पैसे जातात कुठे? कोणाच्या बोडक्यावर घालतात? कसल्या रेवड्या उडवता तुम्ही? प्रधानमंत्री जनधन योजना, ही योजना ती योजना, तिकडे माझ्या महाराष्ट्राच्या कष्टाचा पैसा तुम्ही तो तिकडे उधळता आहात। आमच्या पक्षाला काही निधी मिळालेली नाही। तुला 1300 मिळाला, तुला आणखीन काय मिळाला, याचा अर्थ सत्तेचा वापर कसा केला जातो याचे उत्तम उदाहरण आहे। पक्षनिधी हा जो बॉन्डच्या रूपाने दिला जातो ते सर्व पूर्ण उद्योगपतीवर दबाव आणून एक तो बॉन्ड दो नाही तो ईडी लागेगी असं म्हणून ते स्वेच्छेने नाही, अधिकाराचा सत्तेचा दुरुपयोग करून जमा झालेला निधी आहे। आणि आम्हाला जो निधी मिळाला आहे तो मनातून, हृदयातून, विचारातून, आयडिओलॉजीतून मिळालेला निधी आहे आणि त्यातून दोघांमध्ये फरक असणारच। तर विरोधकांच्या या आरोपांना भाजपानं प्रत्युत्तर दिलंय। भाजपावर असलेल्या विश्वासामुळे भाजपाला देणग्या मिळत असल्याचं नेत्यांचं म्हणणं आहे। विरोधकांवरचा जनतेचा विश्वास उडालाय अशी टीका भाजप नेते करतायत। या पक्षाची एक फार मोठी विश्वासार्हता आहे। त्या विश्वासार्हतेमुळे आज अनेक कंपन्या, अनेक व्यक्ती भारतीय जनता पार्टीला डोनेशन देतात आहे। जेव्हा इलेक्शन बॉन्डने पैसे येतात म्हणजे चेकनी पैसे येतात, त्यात लपवण्यासारखं काही नसतं। मात्र दुसरीकडे उद्धव ठाकरेंची जी शिवसेना आहे, ज्यांनी पूर्ण विश्वासार्हता गमावलेली आहे, लोक देखील त्यांना सोडून जात आहे, त्यांना कोणी डोनेशन तर देतच नाही, मात्र ते खंडणीच्या रूपात पैसे वसूल करतात। राज्यस्तरीय मान्यताप्राप्त पक्ष असणाऱ्या तेलगू देशम पार्टीला 2022-23 मध्ये निवडणूक रोख्यांद्वारे 34 कोटी रुपयांचं उत्पन्न झालंय। गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत निधीत 10 पटीने वाढ झाली आहे। तर समाजवादी पक्षाला 2022-23 या आर्थिक वर्षात 0 उत्पन्न झाल्याचं समोर आलंय।
2021-22 या आर्थिक वर्षात निवडणूक रोख्यातून 3.2 कोटी रुपयांचा निधी मिळाला होता. निवडणुकीच्या तोंडावर कोणत्या पक्षाकडे किती निधी आहे हे स्पष्ट झालंय. यात भाजपाकडे सर्वाधिक निधी असल्याचं दिसतंय. पैसे जास्त असल्याने भाजपाकडून प्रचारासाठी मोठा निधी खर्च केला जाण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, नवी दिल्ली.